आज इथे 99व्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मराठीतील एक ज्येष्ठ कथालेखक, कादंबरीकार, आत्मचरित्रकार लक्ष्मणराव यांचा इथे सत्कार होतो आहे। आमच्या प्रकाशक मित्रांचा ही सत्कार होतो आहे। लक्ष्मण गायकवाड यांनी मराठी साहित्यामध्ये खूप मोलाची भर घातलेली आहे। जवळजवळ 35-40 वर्षापूर्वी त्यांचं जे आत्मचरित्र आलेलं होतं उचल्या, ते उचल्या मराठी वाचकांनी अगदी डोक्यावर घेतलेलं होतं आणि त्यानंतर सुद्धा त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्या आल्या। तर या दोघांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे राजेसाहेब पण उपस्थित आहेत, मकरंद पाटील पण उपस्थित आहेत, मंत्री महोदय, आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, ज्येष्ठांच्या उपस्थितीमध्ये या दोघांचा सत्कार सोहळा खास करून आयोजित करण्यात आलेला आहे। दरवर्षी माझ्या माहितीप्रमाणे साहित्य महामंडळ एका उत्तम लेखकाचा आणि एका अत्यंत कौशल्यपूर्ण आणि उत्तम अशा प्रकाशकाचा सत्कार करत आलेला आहे। याचं कारण असं की जो शब्दकर्ता आहे त्याचा सन्मान व्हावा आणि त्याचे शब्द लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रकाशकांचा सुद्धा सन्मान व्हावा। मराठीमध्ये प्रकाशकांची खूप मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये दरवर्षी पुढचं पाऊल पडतं आहे आणि या दोघांच्या या सोहळ्यानिमित्त मला खरोखर आनंद वाटतोय। आज या ठिकाणी विनोद कुलकर्णी यांच्या बाबतीत जो प्रकार झाला तो प्रकार फारसा काही भूषणावं नाही, पण कोणीतरी काहीतरी असं छोटं कृत्य करतं आणि मग त्याचं गालबोट कार्यक्रमाला लागण्याची शक्यता असते। पण तुम्ही सर्व महाराष्ट्रातून, ब्रहण महाराष्ट्रातून आलेले सगळे मराठी भाषा प्रेमी आहात। तुम्ही आम्ही सर्वजण माय मराठीचे यात्रेकरू आहोत आणि आता ठरलेलं आहे की दरवर्षी जशी विठोबाची आषाढीची वारी, कार्तिकीची वारी, तशीही आपली साहित्य शारदेची वारी म्हणजे साहित्य संमेलन हे ठरलेलं आहे। आणि मला तुम्हाला अभिमानानं सांगावंसं वाटतं की साहित्य अकादमीच्या निमित्तानं मी देशभर फिरतो, पण माझ्या असं लक्षात आलं की असं जीवापाड प्रेम करणारे लोक हे खूप कमी राज्यामध्ये आहेत। यामध्ये अग्रेसर आहे आसाममध्ये सुद्धा त्या नदीच्या काठी लाखो लोक जमतात आणि आसाम साहित्य परिषद नावाची परिषद आहे। त्याचप्रमाणे ओरिसातही ओरिसा साहित्य परिषद आहे आणि केरळमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर काम होतं। मी नेहमी म्हणतो की तुम्ही आम्ही जातीच्या नावावर मोठी संमेलनं होत असतील, धर्माच्या नावानं मोठी संमेलनं होत असतील किंवा कोणी पंथाचे मठाधिपती असतील त्यांच्या नावानं मोठी संमेलनं होत असतील, तर भाषेच्या नावानं का व्हायला नको। आणि अर्थातच ज्या वेळेला असे लाखो लोक एकत्र येतात त्यावेळेला तेवढा मोठा मंडप घालावा लागतो, त्या सर्वांची सोय करावी लागते। सोय झाली नाही तर गैरसोय होते, म्हणून सुद्धा आपण बातम्या देतो, चर्चा करतो आणि त्यामुळे हा सगळा व्याप चालवायचा तर खर्च अपेक्षित असतो। परंतु चालू वर्षीच्या साहित्य संमेलनामध्ये विनोद कुलकर्णी आणि राजेसाहेबांनी, शिवेंद्रराजांनी कुठलीही कसरत भरू दिलेली, कमी पडू दिलेलं नाही काही, आणि एक उत्तम असं या ठिकाणी सोहळा आयोजित केलेला आहे। पुन्हा एकदा सर्वांना मी आव्हान करेन की तुम्ही साताऱ्याला आलेलाच आहात तर इथून जो पुण्याकडे जाणारा पहिला टोल नाका आहे त्या टोल नाक्याच्या बाजूलाच मर्डे नावाचं गाव आहे आणि तुम्हा आम्हाला वंदनीय, पूजनीय असे जे बासी मर्डेकर जे आधुनिक कवी होऊन गेले त्यांचं अत्यंत उत्तम असं स्मारक त्या ठिकाणी बनवलं गेलेलं आहे। शासनामध्ये मी होतो, त्यानंतरही मी महाराष्ट्र शासनाची आणि इतर राज्यात इतर शासनाची कामं बघितलेली आहेत, परंतु एखाद्या कवीचं एवढं उत्तम असं स्मारक
मला पहिल्यांदाच बघायला मिळालं आणि हे शासकीय काम आहे की काय म्हणून मला आश्चर्याचा धक्का बसला. एवढं उत्तम काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि आपण पुणे आणि बेंगलोरच्या मुख्य हायवे पासून अगदी किलोमीटर 1.5 किलोमीटरवर बासी मर्ढेकरांचं आपल्या कवी कुलगुरूंचं जे स्मारक आहे ते तुम्ही अवश्य पहा. आणि या आता माननीय प्रकाशकांचा आणि माननीय लेखकरावांचा सत्कार करताना मला मनापासून आनंद होतो. लक्ष्मण गायकवाड हे तसे माझे जवळचे सहकारी आणि माझे शेजारी सुद्धा. मी शासनाच्या फिल्म सिटीच्या बोर्डावर ज्या वेळेला मी काम करत होतो गोरेगावला, त्यावेळेला तिथून जवळच ते लक्ष्मणराव राहायचे आणि मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळेला ते कौतुकानं आम्हाला घेऊन गेले होते. पूर्वी मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते आणि त्या काळात एक काहीतरी काम लक्ष्मण गायकवाडांचं मिळालं होतं. त्यावेळेला आम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन धडकलो होतो. ते आम्हाला म्हणत होते की अहो विश्वासराव, काय आमच्या लेखकाबद्दल निर्णय घ्यायचा झाला तर लक्ष्मण गायकवाड हे थोर साहित्यिक आहेत, परंतु ते माझ्या मतदारसंघातले आहेत आणि मी त्यांना असं जर फेवर केलं काही कुठलीही गोष्ट तर माझ्यावर आरोप होईल की तुम्ही तुमच्या तालुक्यातल्या लोकांकडे पाहताय. मी म्हटलं साहेब, तुमच्या तालुक्यामध्ये एखादा महान साहित्यिक जन्माला आला तर हे साहित्य ते तुमच्या तालुक्याचं भाग्य मानलं पाहिजे. तो तर काही तुमचा दोष नाही आहे. आणि त्या तोडीचं, राष्ट्रीय तोडीचं काम या लक्ष्मणनी केलेलं आहे. आणि गगनगिल नावाची आमच्या एक हिंदीतल्या मोठ्या कवयित्री आहेत ज्यांना चालू वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्याने लक्ष्मणवर एक कविता लिहिलेली आहे, ओ लक्ष्मण, ओ लक्ष्मण. तर या लक्ष्मणांच्या कीर्तीचा सगळीकडं असा सुगंध पसरलेला आहे. या दोघांचे, साहित्यिकांचे, प्रकाशकांचे, मंदरगीकरांचे मी दोघांचे अभिनंदन करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.